Hello student, according to your last lecture, you will complete the phenomena about your reaction mechanism. That's our SN1 reaction mechanism, and second one is the SN2 reaction mechanism. And today we start the next and one of the important article on our today's lecture, which is the factor influencing ऑन रिॲक्शन मेकॅनिझम. म्हणजे SN1 रिॲक्शन मेकॅनिझम वरती आणि SN2 रिॲक्शन मेकॅनिझम वरती तो मेकॅनिझम सुरू असताना कोणत्या गोष्टीचा प्रभाव राहतो, त्या प्रभावांचा किंवा फॅक्टर इन्फ्लुएन्सिंग ऑन द रिॲक्शन मेकॅनिझम हा पार्ट आज तुम्हाला स्टडी करायचा आहे. तर याला बरंचसं बॅक नॉलेज आपल्या समोर असायला लागतं किंवा SN1 आणि SN2 ह्या दोन्ही रिॲक्शनचा वरती तुमचं कमांड असायला पाहिजे. मग जर हे तुम्हाला प्रभाव करणारे घटक किंवा फॅक्टरचा जर अभ्यास करायचा असेल तर थोडंसं रिॲक्शनच्या बाबतीत बेसिक नॉलेज पण असणं गरजेचं आहे. बघा, इफ यू विल टेक A plus B, which gives the C plus D. That's our general reaction. That's our general reaction. And according to the history of any chemical reaction, where A considered as the substrate, B considered as the reagent, C considered as the product, and D considered as the byproduct. That is the designations for your reactant as well as the product. या दोन गोष्टी आहेत. हा तुमचा रिॲक्टंट झाला किंवा रिॲक्टंट्स झाले आणि हा तुमचा प्रॉडक्ट झाला. मग आपण जी SN1 रिॲक्शन घेतली आणि SN2 रिॲक्शन घेतली त्याच्यामध्ये या A ची जागा SN1 मध्ये टर्शियरी ब्युटाइल ब्रोमाइडकडे आहे, SN2 मध्ये मिथाइल ब्रोमाइडकडे आहे आणि दोघांच्या बाबतीत हा B तुमचा अल्कली आहे. दॅट्स आवर NaOH. मग रासायनिक अभिक्रियेमधले हे सबस्ट्रेट आणि रिएजंट हे दोन फॅक्टर खूप महत्वाचे राहतात आणि या दोन फॅक्टरचा किंवा या फॅक्टरवरती जे काही गोष्टी प्रभावित असतात किंवा या सबस्ट्रेटवरती रिएजंटचं काय नेचर आहे ते या रिॲक्शनच्या मेकॅनिझमवरती प्रभाव पाडत असतं. सायमल्टेनियसली या ठिकाणी जे आपण सुटेबल कंडिशन घेणार आहोत, मग तो सॉल्व्हंट असेल किंवा कॅटालिस्ट असेल, हा सुद्धा त्या मेकॅनिझमवरती फरक पाडत असतो. अलॉंग द नॉलेज ऑफ दॅट कन्सिडरेशन अबाउट युअर रिॲक्शन, which factors are influencing on our reaction mechanism. According to the study of the any chemical reaction, three major factors which are directly affect on the reaction mechanism along with your SN1 as well as the SN2. First factor is A, nature of substrate. B factor है न्यूक्लियोफिलिसिटी of reagent, and C, polar nature of
solvent, polar nature of solvent. That three factor which are directly affect किंवा तुमच्या त्या रिॲक्शन वरती प्रभाव पाडत असतात, देन यू सी द वन बाय वन. आता या तीनही फॅक्टरचा तुम्हाला स्टडी करताना कंपॅरेटिव्हली या तीनही फॅक्टरचा SN1 वरती काय परिणाम होतो किंवा SN2 रिॲक्शन मेकॅनिझम वरती काय परिणाम होतो हे तुम्हाला सायमल्टेनियसली स्टडी करायचंय. म्हणजे प्रत्येक फॅक्टर हा एकदा SN1 वरती कसा अफेक्ट करतो किंवा SN2 वरती कसा अफेक्ट करतो हे आपण सायमल्टेनियसली स्टडी करणार आहोत. देन यू सी द वन बाय वन. Then you see the one by one. Our first factor is the nature of substrate. Nature of substrate. म्हणजे आपण जी जनरल रिॲक्शन लिहिलेली त्या रिॲक्शन मधला जो तुमचा ए होता त्या एचं नेचर काय आहे, आणि आज आपण जर SN1 रिॲक्शन मेकॅनिझम स्वीकारला आणि SN2 मेकॅनिझम स्वीकारला तर ए ची जागा तुम्हाला माहितीये. मग आपल्याला SN1 रिॲक्शन मेकॅनिझमसाठी आपण पहिल्यांदा स्टडी करणार आहोत. मीन्स स्मॉल ए ऑन किंवा फॉर SN1 रिॲक्शन, फॉर SN1 रिॲक्शन मेकॅनिझम. जर SN1 रिॲक्शन मेकॅनिझम तुम्ही स्टडी केला तर या SN1 रिॲक्शन मेकॅनिझम मधला जो सबस्ट्रेट आहे त्या सबस्ट्रेटचं नेचर आहे, ते नेचर तुमच्या रिॲक्शन मेकॅनिझम वरती काय परिणाम करतं याचा तुम्हाला स्टडी करायचा आहे. मग थोडंसं आठवतंय का बघा, आपला जो SN1 रिॲक्शन मधला जो सबस्ट्रेट होता तो होता तुमचा टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड. कोण होता? टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड. आणि टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड मध्ये पहिल्या स्टेप मध्ये आपण आठवत असावं तुम्हाला, पहिल्या स्टेप मध्ये जर त्याच्यावरती अल्कलाइन हायड्रोलिसिस केलं, NaOH बरोबर जर ट्रीट केलं तर SN1 मेकॅनिझम हा 2 स्टेप आहे. आणि त्या 2 स्टेप मेकॅनिझम मध्ये त्या पहिल्या स्टेप मध्ये फॉर्मेशन ऑफ द कार्बोकॅटायन इंटरमिडिएट तयार होतो. आणि हा जो कार्बोकॅटायन इंटरमिडिएट आहे तो जो कार्बोकॅटायन इंटरमिडिएट आहे तो तुमच्या टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड पासून तयार झालेला. जर आपण त्याचं स्ट्रक्चर ड्रॉ केलं तर दॅट्स आवर सेंट्रल कार्बन ॲटम लिंक्ड टू द फर्स्ट, सेकंड and third carbon atom which carry the positive charge, and that carbon atom linked to the hydrogen atom. That carbon atom is linked to the hydrogen atom. आता हा पर्टिक्युलरली जो तुमचा कार्बोकॅटायन आहे तो टर्शरी अल्किल हलाइडचा आहे. जर आपण सेकंडरी अल्किल हलाइड घेतला, टू टेक द सेकंडरी अल्किल हलाइड, तर या ठिकाणी CH हा पॉझिटिव्ह चार्ज ओरिजिनल त्याचा राहील, CH आणि इथं मात्र काय होईल तुमचा फक्त H येईल. म्हणजे हा कार्बन सेकंडरी आहे. सिमिलरली तुम्ही जर प्रायमरी घेतला
सी एच एच एच, इथं पण एच राहणार आणि इथं पण एच राहणार, इथं पॉझिटिव्ह चार्ज. आणि तुमचा रेग्युलर अल्किल हलाइड घेतला तर कार्बन एच एच एच, हे पॉझिटिव्ह साईनने इंडिकेट केलेले सर्व कार्बन हे तुमचे इथं कार्बो कॅटायन्स आहेत. पण अकॉर्डिंग टू द नॉलेज ऑफ SN1 mechanism which are favor to the tertiary alkyl halide, हे टर्शरी अल्किल हलाइडला का फेवर आहे? जर तुम्ही टर्शरी अल्किल हलाइडचा विचार केला तर इथं जो तुमचा कार्बोकॅटायन आहे तो कार्बोकॅटायन हा इथं असणाऱ्या त्याच्यावरती पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्टनी प्रभावित असतो. सायमल्टेनियसली या कार्बनला अटॅच असणारा जो तुमचा अल्फा कार्बन आहे आणि त्या अल्फा कार्बनला अटॅच असणारे हे सर्व हायड्रोजन काय राहतात? अल्फा हायड्रोजन्स असतात. आणि ह्या अल्फा हायड्रोजनचं जो हायपर कॉन्जुगेशन अफेक्ट आहे which gives more stability to the carbon or your carbocation carbon, as well as having the stability to the its positive inductive effect, and that bulky crowd around our carbocation in your tertiary alkyl halide, which is the favor condition to follow our SN1 रिॲक्शन मेकॅनिझम. म्हणजे आपल्या भाषेत आपण कसं मांडू शकतो की जर तुम्ही टर्शरी अल्किल हलाइड घेतला, सेकंडरी अल्किल हलाइड घेतला आणि प्रायमरी अल्किल हलाइड घेतला तर या रिॲक्शनच्या अफेक्टमध्ये तुम्हाला असं मांडावं लागेल की टर्शरी अल्किल हलाइड विच आर मेजॉरिटी फेवर टू फॉलो आवर SN1 रिॲक्शन मेकॅनिझम. त्याच्यापेक्षा बिलो कोण राहील? सेकंडरी. आणि त्याच्यापेक्षा बिलो कोण राहील? तुमचा प्रायमरी. आणि मग आपण इन शॉर्ट असं लिहू शकतो SN1 रिॲक्शन मेकॅनिझम इज मोस्ट किंवा मोर फेवर्ड to tertiary alkyl halide and least favor to primary alkyl halide. That is the consideration about our nature of substrate which are affect on SN1 रिॲक्शन मेकॅनिझम. आणि त्याची समरी सांगितली आपण की SN1 रिॲक्शन मेकॅनिझम इज मोर फेवर्ड टू युअर टर्शरी अल्किल हलाइड अँड लिस्ट फेवर टू आवर प्रायमरी अल्किल हलाइड. आणि मग then similar phenomena are studied for our SN2 reaction mechanism. SN2 reaction mechanism. आता SN2 mechanism चा स्टडी करताना बहुतेक आठवत असावं सर्वांना, जसं SN1 मध्ये कार्बोकॅटायन हा त्यातला इंटरमिडिएट आहे तो फेवर किंवा ती त्यातली व्हीआयपी कंडिशन मानली जाते. लाईक दॅट SN2 मेकॅनिझम मध्ये जी तुमची पेंटा कोऑर्डिनेट कार्बन बनतो किंवा आपण त्याला पेंटाव्हॅलंट कार्बन क्रिएट होतो किंवा आपण त्याला त्या क्षणाला TS म्हटलेलं आहे, त्याचा विचार केला तर फर्स्ट कार्बन
That's our primary alkyl halide. That's our primary alkyl halide, means linked to the X, which carry the 1/2 negative charge, and simultaneously here our nucleophile, which are again carry the 1/2 negative charge. ही तुमच्या SN2 मेकॅनिझम मधली हा पिक पॉइंट आहे किंवा पिक पॉइंट अशा दृष्टीने दॅट इज द VIP कन्सिडरेशन, याच्यावरती मेकॅनिझम हा एक्सप्लेन केला जातो. आता जर समजा तुम्ही ह्या प्रायमरीच्या ऐवजी सेकंडरी वापरला, टेक द कार्बन लिंक्ड टू द अनदर कार्बन, हायड्रोजन हायड्रोजन हायड्रोजन, and remaining condition is the same, no any change. Remaining condition is the same, no any change. अजून काय बदल करू शकतो? हा तुमचा सेकंडरी आहे, हा तुमचा कोण आहे, सॉरी प्रायमरी आहे. आणि जर तुम्ही समजा सेकंडरी घेतला, कार्बन लिंक्ड टू द another 2 carbon atom and hydrogen atom, EH and EH, that condition again same, that's your halides, and that's our nucleophile which carry the 1/2 charge, where EH and EH, that carbon atom is the secondary and that's our प्रायमरी. आणि अजून एक कंडिशन रिमेन आहे, ती म्हणजे टर्शरी घेतला आपण, कार्बन विच आर लिंक्ड टू द 3 कार्बन ॲटम, विच आर लिंक्ड टू द 3 कार्बन ॲटम, that's our halides, 1/2 negative charge, and that's our nucleophile, stronger nucleophile, 1/2 indication है charge. Again here EH similarly that's our 3H linked to carbon atom, that's our tertiary. Means this condition is the carbon atom where halogen is linked, which is the tertiary, that is the secondary, and that is the primary, and that's how regular related to the primary consideration. आणि मग याचं ऑब्झर्वेशन केलं तर या ठिकाणी जी तुमची ट्रान्झिशन स्टेट क्रिएट होते विदिन सेकंदासाठी जरी असली तरी या कन्सिडरेशन मध्ये हा मेकॅनिझम पर्टिक्युलरली तुमच्या प्रायमरी अल्किल हलाइडसाठी हा फेवर राहतो. आणि त्यांचं जर कंपॅरिझन केलं तर टर्शरी अल्किल हलाइड, सेकंडरी अल्किल हलाइड अँड प्रायमरी अल्किल हलाइड. बघा कार्बन भोवतालचा क्राउडनेस हा तुमच्या SN1 मेकॅनिझम मध्ये त्याच्या हायपर कॉन्ज्युगेशननी, त्याच्या पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्टनी त्या मेकॅनिझमला फेवर होता. पण इथं तशी कंडिशन नाहीये. या ठिकाणी मात्र सबस्ट्रेटचं किंवा त्याच्यातून तयार झालेल्या तुमची जी ट्रान्झिशन स्टेट आहे याच्यामध्ये प्रायमरी अल्किल हलाइड इज फेवर्ड ॲज कम्पेअर्ड टू द tertiary alkyl halides. Means primary alkyl halide is more favor to secondary and secondary more favor to the tertiary alkyl halide. आणि मग असं सांगितलं जातं in SN2 mechanism primary alkyl halide is more
favor and tertiary alkyl halide is least favored due to the crowdy nature of that carbon, means tertiary carbon is unfavored situation compared to your primary carbon. That is the consideration about your first factor, nature of substrate, which are influence on your SN1 as well as the SN2 mechanism. Similarly, you see the next factor, that's our nucleophilicity of the reagent. Next factor is the nucleophilicity of the reagent. B आंकड़ा nucleophilicity of reagent. आता रासायनिक अभिक्रियेमध्ये मग आपण इंडिकेट केलेलं की बी हा तुमचा न्यूक्लियोफिलिक रिएजंट, पर्टिक्युलरली SN1 आणि SN2 रिएक्शन मेकॅनिझम मध्ये. जर आपण SN2 चं एक्झाम्पल घेतलं, विल टेक द CH3Br plus double dot OH minus, which gives the CH3OH plus double dot Br minus. Similarly, आपण SN2 चं हे एक्झाम्पल कशाचं कन्सिडर केलं आपण, SN2 साठी, आणि आपल्याला आता एक्झाम्पल कशाचं घ्यायचंय, SN1 साठी. दॅट्स अवर फॉर SN1 अँड दॅट्स फॉर अवर SN2. SN1 चं एक्झाम्पल काय होतं, CH3 थाइस CBr plus double dot OH minus gives CH3 थाइस COH plus double dot Br minus. आता ही दोन्ही रिएक्शन तुमच्या अंडरस्टँडिंग साठी आपण समोर घेतलेली आहे. आता ज्या घटकाचा, रिएजंटचा तुमच्या मेकॅनिझम होते SN1 वरती आणि SN2 वरती जो इन्फ्लुएन्स आहे, जो प्रभाव आहे, तो स्टडी करताना किंवा त्याच्या तत्पूर्वी तुम्हाला त्या रिएजंटची न्यूक्लियोफिलिसिटी म्हणजे काय याचा स्टडी पाहिजे. कारण आपण कशाचा स्टडी करतोय, तर त्या रिएक्शन मधला जो रिएजंट आहे, माझ्या माहितीप्रमाणे हा रिएजंट दोन्ही रिएक्शन साठी कॉमन आहे. दॅट्स अवर हायड्रॉक्सिल आयन. मग कॉमन असताना त्याच्या न्यूक्लियोफिलिसिटीचा या रिएक्शनच्या ह्याच्यावरती काय प्रभाव होतो किंवा त्या मेकॅनिझम वरती नेमका काय प्रभाव आहे, तर मुळात न्यूक्लियोफिलिसिटी किंवा न्यूक्लियोफाइल म्हणजे काय, तर 11 केमिस्ट्रीच्या स्टडी प्रमाणे यू नो द स्पेसिमिन विच इज फेवर टू डोनेट द इलेक्ट्रॉन आर जनरली कन्सिडर ॲज द न्यूक्लियोफाइल, अँड दॅट्स अवर लेविज बेसिस. आता त्यात असं कन्सिडरेशन राहतं की बेस कुणाला म्हणायचा आणि लेविज बेस कुणाला म्हणायचं, तर द स्पेसिमिन विच डोनेट द लोन पेअर ऑफ द इलेक्ट्रॉन टू हायड्रोजन कन्सिडर ॲज द पर्टिक्युलरली बेस, बट the specimen which donate the lone pair of the electron except hydrogen is considered as the Lewis base. That is the histological approach for our nucleophile. आणि मग या
रिएजंटची जी न्यूक्लियोफिलिसिटी आहे ती याच्यावरती कसा अफेक्ट करते, तर बहुतेक आठवत असावं, या रिएक्शन मध्ये जर रेटचा विचार केला, रेटचा, तर दॅट रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू concentration of CH3OH as well as the concentration of our CH3Br and concentration of OH minus. Similarly here rate is directly proportional to only concentration of CH3 thrice CBr, do not the hydroxyl ion. मग ही जी तुमची बायोमॉलिक्युलर रिएक्शन आहे किंवा सेकंड ऑर्डर रिएक्शन आहे, आणि ही युनिमॉलिक्युलर रिएक्शन आहे आणि फर्स्ट ऑर्डर रिएक्शन आहे, याच्यामध्ये याचं कॉन्सन्ट्रेशन रिएक्शनच्या रेटवरती प्रभाव पडतं, तसं याचं कॉन्सन्ट्रेशन या रिएक्शनच्या रेटवरती प्रभाव पाडत नाही. म्हणजे तुमच्या रिएजंटची न्यूक्लियोफिलिसिटी पर्टिक्युलरली फेवर or affect on the SN1 reaction mechanism and SN2 mechanism compare केलं तर त्याचा प्रभाव कुणावर ज्यादा राहतो, तर SN2 मेकॅनिझम वरती, आणि SN1 मध्ये त्याचा प्रभाव राहत नाही. दॅट इज द कन्सिडरेशन अबाउट युअर न्यूक्लियोफिलिसिटी रिलेटेड टू अवर nucleophilicity of the reagent on particularly SN1 mechanism and the SN2 mechanism. Then you see the last factor which are influence on our reaction mechanism, particularly SN1 and the SN2. तो फॅक्टर आहे तुमचा पोलार नेचर ऑफ द सॉल्व्हंट, किंवा त्याला आपल्या टेक्स्टबुक मध्ये असं कन्सिडर केलंय पोलॅरिटी ऑफ द सॉल्व्हंट. नेक्स्ट वन इज द polar nature of the solvent. Polar nature of solvent. आता पोलार नेचर ऑफ सॉल्व्हंटचा तुम्हाला स्टडी करायचा असेल तर तत्पूर्वी आपल्याला पोलार आणि नॉन पोलार मधला फरक माहित असायला पाहिजे. अकॉर्डिंग टू द नॉलेज ऑफ द 11th केमिस्ट्री, विल टेक द two better example of the solvent. First one is the H2O and second one is the C6H6, that's our benzene. या दोघांचं एनालिसिस केलं तर you know our water is the polar and our benzene is the non-polar सॉल्व्हंट. आणि मग या सॉल्व्हंटची पोलॅरिटी ही तुम्हाला SN1 वरती किंवा SN2 च्या मेकॅनिझम वरती कसा इन्फ्लुएन्स करते किंवा कसा प्रभाव पडते, तर आपल्या रिएक्शन मध्ये मग तो SN1 असेल किंवा SN2 मध्ये असेल, तर जो तुमचा अल्कली आहे NaOH which is the reagent as well as solvent of that reaction prepared in your वॉटर मीडियम. आणि मग जर समजा तुम्ही या सॉल्व्हंटची पोलॅरिटी आणि त्या रिएक्शन वरती त्याचा असणारा प्रभाव याचा विचार केला, समजा तुम्ही SN1 रिएक्शन सिलेक्ट केली, SN1 रिएक्शन मेकॅनिझम सिलेक्ट केला, SN1 रिएक्शन मेकॅनिझम स्टडी केला, तर या SN1 रिएक्शन मेकॅनिझम मध्ये जो तुमचा पोलार सॉल्व्हंट असतो, पोलार सॉल्व्हंट, किंवा त्यालाच आपण म्हणतो प्रोटिक सॉल्व्हंट, की ज्याच्यावरती हायड्रोजन बॉन्डच्या स्टॅबिलायझिंगची जबाबदारी असते. तर हा जो SN1 रिएक्शन मेकॅनिझम आहे तो पोलार सॉल्व्हंट मध्ये फेवर राहतो किंवा पोलार सॉल्व्हंट मध्ये म्हणजे पॉझिटिव्ह अफेक्ट राहतो. म्हणजे आवर SN1 मेकॅनिझम
इज फेवर टू द पोलार सॉल्व्हंट. आणि जर समजा आपण SN2 मेकॅनिझम घेतला, रिॲक्शन मेकॅनिझम घेतला, तर या SN2 रिॲक्शन मेकॅनिझम मध्ये आपल्याला त्या रिॲक्शनची कंडिशन बघितली, तर जो नॉन पोलार सॉल्व्हंट आहे किंवा अप्रोटिक सॉल्व्हंट आहे की ज्याच्यामध्ये तुमच्या SN2 मेकॅनिझम मधला जी ट्रान्झिशन स्टेट असते, मिथाइल ब्रोमाइडची क्रिएट होते, त्या ठिकाणी या तुमच्या नॉन पोलार सॉल्व्हंटचा प्रभाव राहतो किंवा त्याला अप्रोटिक सॉल्व्हंट असं कन्सिडर केलं जातं. मग असं वेगळं का असा अफेक्ट जाणवतो, तर SN1 रिॲक्शन मेकॅनिझम मध्ये तुम्हाला जो टर्शियरी ब्युटाइल ब्रोमाइडचा कार्बोकॅटायन तयार होत असतो, ती त्याच्यातली पीक पॉइंट कंडिशन आहे. आणि ती पीक पॉइंट कंडिशन त्याच्या स्टॅबिलिटीच्या दृष्टीने पोलार सॉल्व्हंट तिथं रोल प्ले करत असतो किंवा ते प्रोटिक सॉल्व्हंट मध्ये फेवर कंडिशन मानली जाते. सिमिलरली जर SN2 रिॲक्शन मेकॅनिझमचा विचार केला, तर या ठिकाणी जी ट्रान्झिशन स्टेट असते किंवा पेंटा कॉर्डिनेट सिच्युएशन जी कार्बनची तयार होते, त्याच्या स्टॅबिलिटीचा विचार केला, तर त्या ठिकाणी नॉन पोलार सॉल्व्हंट किंवा अप्रोटिक सॉल्व्हंट हा फेवर कंडिशन असते. दॅट इज द कन्सिडरेशन अबाउट युअर इन्फ्लुएन्स ऑफ द पोलार नेचर ऑफ द सॉल्व्हंट ऑन द SN1 mechanism as well as the SN2 reaction mechanism. Then we will see the last part of our reaction mechanism. लास्ट पार्ट काय आहे, तर ओव्हरऑल तुम्ही रिॲक्शन मेकॅनिझम शिकला, SN2 शिकला, SN1 शिकला विथ अलॉंग विथ इट सुटेबल एक्झाम्पल, त्याच्यावरती कोणते फॅक्टर प्रभाव करतात याचा थोडासा स्टडी केला. आणि शेवटचा मुद्दा, तो जो मेकॅनिझम आहे आवर SN1 आणि SN2, याच्यावरती एक प्रश्न विचारला जातो HSC बोर्डवरती, डिस्टिंग्विश बिटवीन that's our SN1 reaction mechanism and SN2 reaction mechanism. तर या दोघांमध्ये तुम्हाला डिस्टिंग्विश करायचं आहे किंवा फरक स्पष्ट करायचा आहे. आता हे आर्टिकल परत एकदा मागे सगळ्या SN1 कडे आणि SN2 कडे घेऊन जाईल तुम्हाला. देन यू सी द 1 by 1. मग या डिस्टिंग्विश मधले जे काही पॉइंट्स आहेत, पॉइंट्स which are distinguished between your SN1 and the SN2, त्यातला जो पहिला कन्सेंट आहे, that's our kinetics. That's our first kinetics. जर आपण कायनेटिक्सचा विचार केला किंवा तुम्हाला आठवत असेल, SN1 mechanism is our second order reaction and SN2 mechanism is first order reaction. SN1 is second order and our SN2 is first order reaction. ही ऑर्डर बघा, कंपॅरेटिव्हली तुम्हाला
योग्य वाटते का? कारण आपण सेकंड स्टेप किंवा वन स्टेप रिॲक्शन म्हणून सांगतो, पण नीट आठवा, हा SN1 रिॲक्शन मेकॅनिझम हा जरी टू स्टेप्स असला तरी त्या रिॲक्शनची ऑर्डर मात्र एकच आहे. कुठली आहे? फर्स्टच ऑर्डर आहे. आणि तुमच्या SN2 ची सेकंड ऑर्डर आहे. असं का होतं? व्हॉट इज द जम्बलिंग बिहाइंड देम? तर याच्यासाठी आपल्याला त्याचा सेकंड पॉइंट महत्वाचा राहतो. दॅट्स अवर मॉलिक्युलॅरिटी. आता मॉलिक्युलॅरिटीवरनं लगेच लक्षात येईल तुमच्या, SN1 मेकॅनिझम मध्ये टर्शियरी ब्युटाइल ब्रोमाइडच्या बाबतीत त्या ठिकाणी त्या रासायनिक अभिक्रियेचा जो रेट आहे तो तुमच्या रिॲक्टंट मध्ये इन्व्हॉल्व झालेल्या टर्शियरी ब्युटाइल ब्रोमाइडच्या कॉन्सन्ट्रेशनवरती अवलंबून असतो. तुमच्या NaOH कॉन्सन्ट्रेशनवरती अवलंबून नसतो. अकॉर्डिंग टू दॅट फॅक्ट दॅट रिॲक्शन इज नोन ॲज द युनिमॉलिक्युलर रिॲक्शन, आणि याला म्हटलं जातं अर्थातच बाय मॉलिक्युलर रिॲक्शन. युनिमॉलिक्युलर रिॲक्शन अँड द बायमॉलिक्युलर रिॲक्शन. का? तर SN1 मध्ये टर्शियरी ब्युटाइल ब्रोमाइडच्या कॉन्सन्ट्रेशनवरती रेट अवलंबून राहतो, आणि SN2 मध्ये मिथाइल ब्रोमाइड ॲज वेल ॲज अवर हायड्रॉक्सिल आयनचं कॉन्सन्ट्रेशनवरती अवलंबून असल्यामुळे दॅट्स अवर बाय मॉलिक्युलर रिॲक्शन. त्याच्यानंतर थर्ड पॉइंट येतो, दॅट्स अवर पोलॅरिटी ऑफ सॉल्व्हंट. पोलॅरिटी ऑफ द सॉल्व्हंट. आत्ताच आपण फॅक्टर इन्फ्लुएन्सिंग मध्ये बघितलेले SN1 मेकॅनिझम हा प्रोटिक सॉल्व्हंट मध्ये फेवर असतो, आणि SN2 मेकॅनिझम हा अप्रोटिक सॉल्व्हंट मध्ये फेवर राहतो. हा झाला तुमचा पोलॅरिटीचा, तुमच्या SN1 चा आणि SN2 चा डिस्टिंग्विश कन्सिडरेशन. Then you see the fourth point, that's our number of steps. तर SN1 चं ऑब्झर्वेशन केलं तर दॅट्स अवर टू स्टेप मेकॅनिझम. का? तर SN1 मध्ये फॉर्मेशन ऑफ द कार्बोकॅटायन ऑफ द टर्शियरी ब्युटाइल हा, आणि दुसरी स्टेप काय होते? फॉर्मेशन ऑफ द प्रॉडक्ट. तसं SN2 मेकॅनिझम मध्ये जो तुमचा मिथाइल ब्रोमाइड नावाचा तुमचा सबस्ट्रेट आहे आणि ट्रान्झिशन स्टेट तयार होते, दॅट्स अवर वन स्टेप मेकॅनिझम. त्याच्यानंतर फिफ्थ पॉइंट येतो डिस्टिंग्विशचा, बॉन्ड मेकिंग अँड ब्रेकिंग. आता मेकिंग म्हणजे बॉन्ड तयार होणं आणि ब्रेकिंग म्हणजे बॉन्ड तुटणं. जर तुम्ही SN1 रिॲक्शनचं ऑब्झर्वेशन केलं तर SN1 मेकॅनिझम मध्ये
फर्स्टली bond breaking and then formation of bond. That is the two consideration differently, but in our SN2 mechanism, under your transition state or our pentacoordinate state of the carbon, where simultaneously bond break and form. Both procedure are takes place simultaneously. That's our bond making and breaking phenomena in our SN1 as well as our SN2 reaction mechanism. Then you see the sixth point. That's our stereochemistry. You take the sixth point. That's our stereochemistry. तर स्टेरिओकेमिस्ट्री मध्ये काय सांगायचं आहे, तर SN1 रिएक्शन मध्ये रेसिमायझेशन घडतं. रेसिमायझेशन कॅरी होतं. तुम्ही याचा स्टडी केलेला आहे. आणि SN2 मध्ये मात्र इन्व्हर्शन कॉन्फिगरेशन घडून येतं. इन्व्हर्शन कॉन्फिगरेशन त्या ठिकाणी घडते. इन्व्हर्शन कॉन्फिगरेशन म्हणजे हे झालं तुमच्या स्टेरिओकेमिस्ट्री बाबतीत. हे झालं तुमच्या बॉन्ड ब्रेकिंगच्या बाबतीत. आता पुढं तुम्हाला 6 नंबरचा मुद्दा स्टडी करायचा आहे. देन यू सी द 7th point. Then you see the 7th point, direction of attack of न्यूक्लियोफाइल. SN1 मेकॅनिझम मध्ये जो तुमचा न्यूक्लियोफाइल हा तुमच्या सबस्ट्रेट वरती अटॅक करतो, त्यावेळेस तो अटॅक SN1 चा विचार केला, म्हणजे पर्टिक्युलरली कार्बोकॅटायनचा विचार केला, तर मीन्स हा जो तुमच्या न्यूक्लियोफाइलचा SN1 मध्ये किंवा SN2 मध्ये अटॅकचा विचार केला, तर तुमच्या SN1 मध्ये जो तुमचा कार्बोकॅटायन तयार होतो, तो कार्बोकॅटायन वरती अटॅक होताना न्यूक्लियोफाइलचा अटॅक हा बोथ द साइड होतो. बोथ साइड. आणि SN2 मेकॅनिझम मध्ये जर तुमच्या मिथाइल ब्रोमाइड वरती अटॅक होताना जो तुमचा लिव्हिंग न्यूक्लियोफाइल असतो ब्रोमीन, तो फ्रंट साइडनी तुमच्या न्यूक्लियोफाइल अटॅक करून देत नाही, तर तो अटॅक कुठून होतो? ओनली बॅक साइड. त्याच्यानंतरचा तुमचा 8 नंबरचा पॉइंट आहे. तो 8 नंबरचा पॉइंट आहे नंबर ऑफ स्टेप्स, किंवा असं म्हणूयात आपण इंटरमिडिएटचा विचार करूयात. इंटरमिडिएट. आता जर इंटरमिडिएटचा विचार केला तर SN1 मध्ये किंवा SN1 रिएक्शन मेकॅनिझम मध्ये जर तुम्हाला इंटरमिडिएट मांडायचे असतील तर त्या ठिकाणी इंटरमिडिएट हा इन्व्हॉल्व असतो. मीन्स
intermediate are involved. आणि तुमच्या SN2 मध्ये मात्र नो इंटरमिडिएट असतो. नो इंटरमिडिएट. हे झालं तुमच्या इंटरमिडिएट मध्ये. आणि त्याच्यानंतरचं जर समजा तुम्हाला या रिॲक्शनचा आणखी एक महत्वाचा मुद्दा घेतला 9 नंबरचा, तर तो राहतो तुमचा नंबर ऑफ स्टेप्स इन्व्हॉल्ड इन द रिॲक्शन मेकॅनिझम. हा खूप सोपा मुद्दा आहे, आठवत असावं. तुमचा SN1 मेकॅनिझम हा 2 स्टेप मेकॅनिझम आहे आणि SN2 मात्र 1 स्टेप reaction mechanism. In this way, various points which are utilized or used for distinguish between your SN1 and SN2 reaction mechanism. And here, as my knowledge, clear cut end of the article of our reaction mechanism.